यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली मनसे रायगड चषक 2024 हे देखणं आणि दमदार आयोजनामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। दुसरी मॅच आम्ही तुमच्या समवेत घेऊन येतोय जिथे जय भवानी वावलुली आणि त्यांना फाईट करतात। या मॅच मध्ये देवळी टॉस जिंकला देवळीने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आघाडीचे दोन्ही बॅट्समन हॅलो मयूर थोडंसं थांबेल तुम्हाला जरूर या रात्री तुम्ही समालोचनासाठी जोडले गेल्यात। या ठिकाणी आपण जाऊया पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे। तालुका अध्यक्ष आदरणीय आशिषजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शरीर सौष्ठव तालुका अध्यक्ष आदरणीय आशिषजी खोत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। आशिषजी खोत साहेब आपण पाहत आहे। चित्रपट सेना तालुका संघटक आदरणीय ऋषिकेशजी गाणार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती। ऋषिकेशजी गाणार त्यासमेत शुभम पंडर बोरली शाखा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती। त्यासमेत अरुणजी धनावडे वलके शाखा अध्यक्ष मुरुड यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती। त्यासमेत तन्मय म्हात्रे रस्ते आस्थापना विभाग अलिबाग यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती। अरुणजी धनावडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती। त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आमचे कर्जत तालुका अध्यक्ष मनसे महेंद्रजी निगुडकर साहेब उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्याची विनंती। आदरणीय महेंद्रजी निगुडकर साहेब त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय तालुका उपाध्यक्ष आदरणीय यशवंतजी बवारे साहेब दैवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती। यशवंतजी बवारे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष दैवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय।
चला टीम मीटिंग नको. 20 मिनिटं आम्ही तुम्हाला दिलीत, त्याच्यामध्येच तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. याकडे लक्ष असू दे तुमचं. चला विलंब करू नका. आपण प्रत्येक प्लेयरला विनंती आहे, कर्णधार आपण याची शाश्वती घ्या, कारण अगदी स्पर्धा आजचा सुरुवातीची रजनी आहे, त्याच्यामुळे थोडी विलंबाने जरूर झाली आहे, परंतु आपणास विनंती, आपण वेळेची बचत जरूर करू शकता. अवघे 7 सामने आहेत आणि आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्या माध्यमातून 5 षटकांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही अनुभवल्या जिथे 4-3च्या स्पर्धा झाल्या, परंतु आता इथे 5-4च्या स्पर्धा जरूर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपण बघतोय 13. योगेश कांबेरे 1 धावसंख्येवरती बाद झाला आणि आता गोलंदाजी मार्क वरती येतोय तो बाळा. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हचा चांगला फटका, लॉंग ऑनच्या दिशेने 1च धाव मिळते. अमोल मोडक आणि त्याच्या बरोबरीने रोशन मोडक ही जोडी, दोन्ही यंगस्टर सातत्याने चांगली कामगिरी वावलेली टीमसाठी ते करत असतात. धावफलक पोहोचलाय, एकूण 14 धावा धावफलकावरती. मनसे रायगड चषक देखणं आणि दमदार आयोजन आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू असलेली स्पर्धा, प्रेक्षकांची अलोट गर्दी, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर पिच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर डीप मध्ये आहे, 1च धाव मिळते आणि एका धावसंख्येने धावफलक पोहोचलंय 15 धावा धावफलकावरती. रोशनच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये एक षटकार आपण बघितला, एक चौकार आपण बघितला, परंतु या षटकामध्ये थोडीशी चांगली गोलंदाजी होतीये ती दहिवली टीमची. पिटूचे षटक, एक लॉंग ऑफ, एक वाईडिश लॉंग ऑन, एक मिड विकेट, असे 3 38 सर्कलच्या बाहेर फिल्डर पेट्रोलिंग करतात. एक शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉइंट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, असे 38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघतो फिल्डर. अमोल मोडक स्ट्रायकर एंडला असेल. या षटकामध्ये 1 धावसंख्येवरती तो खेळतोय. 12 वरती खेळतोय रोशन मोडक. ओव्हर पिच बॉल आणि तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये, मोठी विकेट, अमोल मोडक होते बाद. थँक्यू. मनसे रायगड जिल्हा चषक आपण एन्जॉय करतोय. पहिली रात्र आजच्या दिवसामधली. कर्जत तालुक्यामधील हे सगळे 8 संघ तुम्हाला आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये बघायला मिळतील. पहिली मॅच जिंकली आहे खरं तर मायरा 11 मार्केवाडी टीमने. दुसऱ्या मॅचमध्ये आपण आहोत. टॉस जिंकला दहिवली टीमने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आता कमबॅक तुम्हाला दहिवली टीमचं जरूर बघायला मिळत आहे. नुकताच दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती तो प्रशांत मोडक आणि रोशन मोडक ही जोडी. गोलंदाज बाला. हा चेंडू बॅकफुटला जाऊन व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा पार, एल 1 बाउंड, चौकार. चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक पोहोचलंय ते 19 धावा धावफलकावरती. दरवर्षी जितेंद्रजी पाटील साहेब काहीतरी घेऊन येत असतात या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. अगदी नाकासमोरून जाणारा बॉल, डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर लगेचच कमबॅक बाळा देखील करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलक पोहोचलं 19 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल,
हा चेंडू अगदी धीम्या गतीने टाकण्यात आला होता आणि ते षटक क्रमांक दुसरं देखील संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जे बमाणी वावलेली टीम जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावरती. तर त्यानंतर जाऊया आणखी स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच या ठिकाणी मायरा 11 मार्केवाडी संघाला ज्यांनी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला ते संघ मालक अर्थातच आपण पाहतो या ठिकाणी नरेशजी भगत आणि अंकितजी दुले उपस्थित आहेत. यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नरेशजी भगत आणि अंकितजी दुले आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. या स्पर्धेमध्ये मायरा 11 मार्केवाडी या टीमला मात्र या ठिकाणी त्यांनी पॅक केलं, खरं म्हणायला गेलं तर पुरस्कृत केलं या ठिकाणी या स्पर्धेसाठी. ते नरेशजी भगत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्या समेत अंकितजी दुले यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. गोलंदाज आला ओमकार. तिसऱ्या ओव्हरमध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक चेंडू खाली हलकीशी अपील करण्यात आली आहे, परंतु अपील मध्ये उत्साह फार जास्त आहे, कॉन्फिडन्स कमी आणि त्याचंच कारण की काय अपील मात्र फेटाळण्यात आली आहे. ओमकार सुरुवात करतोय तिसऱ्या षटकाची. खरं तर त्याच्या स्वतःच्या कोट्यातील हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावसंख्येचा त्याला मार देखील पडला आणि तो देखील तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय. फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन देखील आता संपलेत. एक स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये आणि सुरुवात खरं तर मी म्हणेन वेगाने केली होती, आक्रमक केली होती आणि त्यानंतर कुठेतरी थांबून ठेवलंय ते रोशन मोडकला या मॅच मध्ये. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय राजेशजी भगत माफी असावी राजेशजी मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्याची विनंती. राजेशजी मोडक कर्जत टेनिस क्रिकेटचे सदस्य. मॅचची गोल्डन विकेट मैदानावरती मिळाली देवळी टीमला. रोशन मोडक होते बाद. टीम आपण लगेच रेडी राहायचं आणि जशी इनिंग ब्रेक होईल 5 षटकं कंप्लीट होतील आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्सला रिपोर्ट करायचं आहे. मोठी विकेट या मॅचची. रोशन मोडक अगदी षटकाराने त्याने अकाउंट खुलं केलं होतं, त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आणि ओमकारला का आणलं तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने देखील दाखवून दिलाय. नुकताच दाखल झालाय आता मैदानावरती या टीमचा कॅप्टन धनराज कांबेरे. सातत्याने चांगलं क्रिकेट धनराजच्या आपल्याला नेहमीच बघायला मिळतं. आता खरं तर पार्टनरशिपची गरज आहे. प्रशांत आणि धनराजला या मैदानावरती थांबून खेळावं लागेल. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं सुरुवात खरं तर झाली, त्यानंतर एखादी पार्टनरशिप झाली आणि टार्गेट 50+ झालं आणि तशीच काहीशी कामगिरी करावी लागेल. त्याच समेत अगदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तर आदरणीय संदेश ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत. डॉट बॉल मात्र बघायला मिळतो ओमकारचा. या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्याच नाही. पहिले 2 डॉट बॉल, त्यानंतर आली विकेट, त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी ओमकारची. हाफ ट्रॅकर बॉल पूल गेलाय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर पोहोचतोय. 1च धाव मिळेल धनराजला. अकाउंट तो देखील खुलं करतोय. या 1ने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा धाव फलकावरती. धावसंख्येची आता नितांत गरज आहे वालोली टीमला. एखादी पार्टनरशिप जर झाली नाही इथून तर नक्कीच धावा येतील. 20 वरती पोहोचलाय धाव फलक. मागच्या मॅच मध्ये नुकताच मुख्य मंचावरती आगमन झालंय. रायगड जिल्हा अध्यक्ष अर्थातच उत्तर रायगड सन्माननीय संदेशजी ठाकूर साहेबांना इथे सन्मानित करण्यात येईल. मनसे रायगड चषकामध्ये संदेशजी ठाकूर साहेबांचा सत्कार इथे संपन्न होईल. उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मनसे पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. कर्जत उपशहर अध्यक्ष संकेतजी घेवारे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संदेशजी ठाकूर साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे.
संकेतजी घेवारे साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या समोर यावं. कर्जत उपशहर अध्यक्ष यांना देखील करंजी खडे तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेना. करंजी खडे तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बाईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करंजी खडे यांचा सत्कार करावा. पाहुणे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. चालू असलेला सामना देखील इथे रंगतोय. करंजी खडे साहेबांना सत्कार करण्यात येईल. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पियुष आला आणि पियुषचं स्वागत केलं इथे षटकाराने. धनराज कांबेरेच्या बॅटमधून हा षटकार. आपल्याला समालोचन देखील आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि पाहुण्यांचाही सत्कार इथे मात्र संपन्न होईल. प्रवीणजी राणे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. कर्जत तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना प्रवीणजी राणे साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. करंजी खडे तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेल विद्यार्थी सेनाचे अध्यक्ष कर्जत तालुका प्रवीणजी राणे यांना देखील सन्मानित करण्यात येईल. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं पियुष धनवेचे. आपल्या बाबांकडून त्यांनी गोलंदाजीचे धडे घेतले आणि सध्या पेस व्हेरिएशन दाखवत असताना पियुष धनवे. हरिश्चंद्रजी राणे साहेब पोशिरी शाखाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. पोशिरीचे शाखाध्यक्ष हरिश्चंद्रजी राणे साहेबांचा सन्मान होईल. पोशिरीचे शाखाध्यक्ष महेशजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. सफल झाला. बॅटर हुक करायचं होतं. बॅटची कडा मागे आला होता. चेंडू शॉर्ट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. सचिनजी गायकर नेरळ शहर उपाध्यक्ष यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. आणि आता आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. पियुष उर्दू विकेटने हा चेंडू आणखी एक स्लोवर वन बघायला मिळतोय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळते प्रशांतला आणि एका धावसंख्येने धावफलक पोहोचलोय ते एकूण 28 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येऊ लागल्यात कारण पहिल्याच बॉलवरती धनराजच्या बॅटमधून एक गगनचुंबी षटकार बघायला मिळाला आणि धनराजकडे ती कॅपॅबिलिटी आहे. त्याला मेरिटनुसार खेळावं लागेल या मैदानावरती. 28 धावा. पिच बॉल मिस टायमिंग आहे कारण पेस व्हेरिएशन बघायला मिळालं आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये पियुषने घेतली झेल. फलंदाज धनराज बाद. वरती जर का पियुष धनवेने विकेट घेतली तर विठ्ठलजी झुंजारराव यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज पियुष धनवेला इथे देण्यात येईल. राजेशजी विठ्ठल पालकर साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. पोंजेचे आमचे साहिलजी मते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. साहिलजी मते साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. रवींद्रजी रमेश दळवी बारडेहून या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व पाहुण्यांचा सत्कार आपण इथे करतोय. संजयजी लिये पोशीरचे सल्लागार, वैभवजी क्षीरसागर नेरळ शहर उपाध्यक्ष, या सर्व पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होईल. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 28 धावा धावफलकावरती आणि नुकताच दाखल झालाय मनोज. पिच बॉल लॉंग लेगच्या दिशेने लो मास लँड मधून चेंडू जातोय गोलीच्या वेगाने. चौकार. है 32 या आकड्यावरती. नेरळ शहर उपाध्यक्ष वैभवजी क्षीरसागर, निलेशजी डुकरे साहेब खांडस शाखाध्यक्ष, त्याचबरोबर रामदासजी माळी खांडस उपशाखा प्रमुख, मनोजजी गवळे साहेब आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. रस्ते आस्थापन विभाग रमेशजी पाटील, परशुरामजी गरज साहेब खारपाडा माजी सरपंच, रोशनजी गरज साहेब शाखा अध्यक्ष, ज्ञानेश्वरजी साळुके साहेबांचं देखील इथे आगमन झाले. रतनजी लोंगळे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. या सर्व पाहुण्यांचा सत्कार आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते या मुख्य मंचावरती संपन्न होईल. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन भूतिवले आणि यशोदीप डिक्सल टॉससाठी या. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक पोहोचले 32 या आकड्यावरती.
शेवटच्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती विकी आलाय. किमान 45-50 पर्यंत जाण्याचा मानस जरूर ठेवायला पाहिजे वावलोली टीमच्या बाजूने. सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. या सर्व पाहुण्यांना आपण सत्कारित करतोय, त्यांचा सत्कार करतोय. रमेशजी पाटील, परशुरामजी गरत, रोशनजी गरत, ज्ञानेश्वरजी साळोखे, रतनजी लोंगले आणि त्याचबरोबर पांडुरंगजी पाटील. सामना इथे चालू आहे. शेवटचा षटक प्रयत्न चालू आहेत. हातातून चेंडू निसटला, मागे आलाय चेंडू, शॉट फाईन लेगला. बाईच्या स्वरूपात आणखी एक धाव इथे मात्र जोडली जाते. सचिनजी विरळे, सागरजी राडे, आदिनाथजी आदिनाथजी विरले आणि रुपेशजी विरले साहेबांना देखील इथे आपण सन्मानित करत आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन या. मयूर धावफलक पोहोचलोय 33 या आकड्यावरती. विकी हाफ रॅकेट बॉल पाठीमागच्या दिशेने फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेग, सीमा पार, चौकार. ची गरज आहे खरं तर वावलेली टीमला आणि त्या धावा आता येऊ लागल्यात. धावफलक पोहोचले 37 या आकड्यावरती. किमान 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करायला पाहिजे. फायटिंग टोटल मजा येईल त्या मॅच मध्ये, कारण वावलुली टीमकडे देखील गोलंदाजीचा भरणा आहे. अशा परिस्थितीमध्ये जे धावफलक आपण बघतोय 37 वरती पोहोचलंय. शेवटचं षटक विकी. सन्मान्य विठ्ठलजी झुंजारराव यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी 500चा कॅश प्राइज. फुल टॉस बॉल आणि त्याला देखील पाठवलाय. 1 बाउन्स, 4 धावसंख्येसाठी. यशोदीप डिक्सल, चला टॉस साठी दोन्ही टीम लवकरात लवकर या. 41 धावा धावफलकावरती येतात. सलगचे 2 चौकार मारतोय तो मनोज. चांगली बॅटिंग, चौकारांची हॅट्रिकच बघायला मिळाली आहे. कारण 4थ्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती देखील चौकार आला होता. बॉल द्या बॉल. आणि तदनंतर या 5व्या षटकामध्ये देखील सलगचे 2 चौकार, म्हणजे चौकारांची हॅट्रिक बघायला मिळते मनोजच्या बॅटमधून. चला चेंडू द्या. आणि धावफलक पोहोचलंय जयभाऊ आणि वावलोली टीमचं. ते 41 धावा धावफलकावरती. चांगला शेवट करत असताना खरं तर सुरुवात देखील चांगली झाली होती. रोशन मोडकच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. तदनंतर आपण बघितलं तर धावसंख्येचा आलेख थोडासा कमी बघायला मिळाला. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये ऍक्सेलरेशनला सुरुवात केली आहे ती वावलोली टीमने. विकेवरती ते आक्रमण चढवलंय. मोमेंटम शिफ्ट करत असताना वावलेली टीम आपल्या बाजूने. उर्पिच बॉल त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, सातत्याने फाईन लेगच्या दिशेने फटके खेळण्याचा मानस मनोजचा बघायला मिळतो. हा डॉट बॉल मात्र बघायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि या 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर करायला पाहिजे. उर्पिच बॉल पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आउट स्विंगर बॉल बघायला मिळते विकीचा. आता विकीने देखील कमबॅक केलंय दहिवली टीमसाठी. हे खरं तर क्रिकेट आहे. जरी सुरुवातीच्या काही चेंडूवरती मार पडला असेल विकीला, तदनंतर तो देखील चांगलं कमबॅक आपल्या गावासाठी करतोय. धावफलक 41. उर्पिच बॉल त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. कोणतीही धाव इथे मिळत नाहीये. आणि 5 षटकांचा खेळ देखील संपलाय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचले 41 या आकड्यावरती. 30 बॉल आणि 42चं टार्गेट सेट केलंय ते दहिवली टीम समोर. अल्पेशजी कडू साहेब आणि रितेशजी पाटील साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होईल. ही क्रीडा नगरी आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. सुसज्ज अशी क्रीडा नगरी, ज्या क्रीडा नगरीमध्ये मनसे रायगड चषक ही स्पर्धा मात्र साकारली जाते. सन्माननीय रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा, मनसेची स्पर्धा, आणि भाईंच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. चला टॉससाठी कॅप्टन या. डिक्सल संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉससाठी या. भोतिवली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे.
डीजे 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 थांबा. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. डिक्सल टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. रायगड जिल्हा अध्यक्ष अर्थातच उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष संदेशजी ठाकूर साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. संदेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस संपन्न करणार आहोत. कॅप्टन या. भुतिवली आणि त्याचबरोबर यशोदीप डिक्सळ आपण त्वरित टॉस साठी या. कॅप्टन्स शेवटचा आणि अंतिम पुकार. चला, भुतिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. डिक्सल संघाचा कर्णधार आपणास लवकर यावं लागेल हे लक्षात असू द्या. डिक्सल टीम खरं तर याच ग्रामपंचायतली मधली ही टीम आहे आणि हा सामना तिसरा आहे. लवकरात लवकर आपण टॉस साठी या. मी विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला की आपण शूज काढावेत. पाहुण्यांना देखील विनंती आहे की आपण कारण खेळाडूंना कॅप्टनचा आपण इथे सन्मान करणार आहोत. कॅप्टन पाहुण्यांना देखील आपण विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण देतोय. कॅप्टन्सला आपण शूज आपल्या पायातले काढावेत. सर्वांनाच विनंती आहे. कॅप्टनला देखील विनंती आहे. संदेशजी ठाकूर साहेब आणि अल्पेशजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही कॅप्टनला सन्मानित करू. पहिल्यांदा ही खूप मोठी गोष्ट नेहमीच घडत असते या स्पर्धेमध्ये. संदेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण डिक्सल संघाच्या कर्णधाराला इथे आपण सन्मानित करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन. ही खूप मोठी संकल्पना आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला नेहमीच ऊर्जा देईल आणि या सामन्यासाठी देखील ऊर्जा देईल, या स्पर्धेसाठी देखील ऊर्जा देईल. अल्पेशजी कडू यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं भुतिवली संघाला. अल्पेशजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण भुतिवली संघाच्या कर्णधाराला इथे छत्रपती शिवांचा पुतळा इथे आपण सुपूर्द करतोय आणि आता टॉस इथे संपन्न होईल. संदेश ठाकूर साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. माहिती पोहोचू इच्छितो. एका बाजूला लिहिलंय मनसे रायगड चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा. हा कॉल कोण कॉल करणार आहे? भुतिवली संघ. संदेशजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन इथे स्पिन करण्यात येईल. राजमुद्रा असा कॉल दिला आणि इट्स राजमुद्रा. टॉस जिंकलाय तो भुतिवली संघाने. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? पहिले फलंदाजी करू आम्ही. हा धाडसी निर्णय का? कारण कित्येकदा आपण पाहिलं की सर्व संघ मात्र फिल्डिंग स्वीकारतात. कारण काय आम्ही जास्तीत जास्त धावा करू. 60 धावा जर केल्या तर आम्ही डिस्कल संघाला रोखू शकतो. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? या स्पर्धेचे आयोजक आदरणीय जितेंद्र भाई पाटील यांच्याविषयी काय म्हणाल? स्पर्धा तर खूपच सुंदर आहे आणि असं आयोजन खूपच सुंदर केलेलं आहे. थँक्यू सो मच. हा होता भुतिवली संघाचा कर्णधार. आता आपल्या समवेत रोहित जोडला जातोय. टॉस गमावलाय, फिल्डिंग करायचे. रोहित, तुम्ही एक चांगले लेदर क्रिकेटर आहात. तुम्हाला ओव्हर्सचं महत्त्व माहिती आहे आणि या स्पर्धेमध्ये 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळतोय. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? खास करून आयोजन तर खूप सुंदर आहे. जास्तीत जास्त 5 ओव्हरमध्ये 40-45 रन देण्याचा प्रयत्न करू चेसिंग होण्यासारखं. थँक्यू. हा होता रोहित. टॉस त्यांनी गमावलाय, त्यांना करायचे फिल्डिंग आणि बॅटिंग करणार आहेत ते मात्र भुतिवली संघ ज्याने टॉस जिंकलाय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. या आपण पुन्हा एकदा जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र संदीपजी बोराडे. बेचाळीसचा पाठलाग करण्यास सुरुवात केली दहिवली टीमने. पहिलाच बॉलवरती चौकार आलाय. ओमकार आणि पियुष ही जोडी आणि बॉलिंग मार्क वरती धनराज कांबेरे. हा चेंडू सोडून देत आहेत. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येईल. दंडित केलाय. अवांतरची सिंगल ऍड होते. धावफलक पोहोचले 5 वरती. या मॅच मध्ये जर वावलेली टीमला फाईट करायची असेल ना तर इकॉनॉमिकल षटकं आणि त्याचबरोबरीने विकेट सातत्याने घ्याव्या लागतील तरच ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकते. ओव्हरपिच बॉल, चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, वॅकेंड एरिया आणि परंतु वाडीश लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल अमोल. तत्पूर्वी चेंडू सीमा पार आलाय चौकार.
या व्यासपीठावरती सन्माननीय राजेशजी विरळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्माननीय राजेशजी विरळे साहेबांचा सन्मान आम्ही इथे करतोय. त्याचबरोबरीने सन्माननीय प्रमोदजी विरळे साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सन्माननीय प्रमोदजी विरळे साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. विनंती करतोय. सन्माननीय सुधीरजी कटारे साहेबांचा देखील सन्मान आम्ही इथे करतोय. त्याचबरोबरीने सन्माननीय चेतनजी धुळे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती चेतनजी धुळे, परेशजी हजारे, अरविंदजी बाबरे, भूषणजी विरळे, प्रकाशजी विरळे, भावेशजी कटारे, चेतनजी खाडे, सचिनजी विरळे, सागरजी विरळे, आदिनाथजी विरळे आणि रुपेशजी विरळे हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत. मी जितेंद्रबाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यांचा एकत्रित सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करावा. सर्व पाहुण्यांचा एकत्रित सन्मान आम्ही इथे करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. येस हॅलो हॅलो चेक. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांचे झुलले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे तीन संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतो. तमाम क्रीडा रसिकांची, खेळाडूंची, आयोजकांची आणि मान्यवरांची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. जाऊया मॅचकडे. अर्थातच मनसे रायगड चषक 2024 मित्रांनो आपण अनुभवत आहे. गेली अनेक वर्षे ही स्पर्धा सातत्याने डेच्या स्वरूपात आपण अनुभवली. त्याच्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून ही स्पर्धा नाईट मध्ये आपण अनुभवतोय. अगदी भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्या भेटीला जरूर आले. नवनवीन संकल्पना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे नाव आहे त्या नावाला साजेस जागणारे जितूभाई पाटील ज्यांच्या खांद्यावरती धुरा आहे आणि अगदी त्यांनी जसं नियोजनबद्ध या स्पर्धेला आणलं गेलंय, नवनवीन संकल्पना ते या ठिकाणी राबवताना दिसून आलेत. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. टार्गेट आहे ते मात्र 42 धावसंख्येचं. पहिलं षटक संपलं, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 आकड्यावरती आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना पहिल्या बॉल वरती या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. एका कर्जत टेनिस पटलावरचा चांगला खेळाडू. त्याच्यानंतर आपण पाहतोय ओमकार जिनगरे मात्र बॅटिंग लाईन वरती. व्हॉट अ कॅच. अफलातून जोरदार टाळ्या खेळाडूसाठी होत जात मित्रांनो, कारण अशा उलट्या दिशेत क्रिकेटमध्ये कॅच टिपणं सहज सोपं नसतं. परंतु सध्या प्रशांतचं जरूर कौतुक करेल, कारण इथे ओमकार जिनगरेची विकेट अतिशय महत्वपूर्ण होती. ती मात्र वावलरी टीमसाठी आणि इथे ओमकारच्या स्वरूपात झटका लागलाय तो टीम दैवलीला. कमॉन डीजे. कॅप्टन विकी डिक्सर टीमचे कॅप्टन. चला आपण या त्वरित आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. दरम्यान ज्याच्या बॅट मधून या ठिकाणी पहिला चौकार आला होता
तो मात्र पियुष ज्याच्यासाठी विठ्ठल झुंजारराव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालंय. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचे 12 प्रतिनिधीकडे जे पारितोषिक असेल. बुतिली टीमचे कॅप्टन आणि डिक्सर टीमचे कॅप्टन दोघांनाही विनंती की आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. राईट राऊंड द विकेट. पुढ्यात बॉल होता, बॉल वरती मात्र समीकरण बदललं आणि परतावं लागतंय ते विकी गुंजालला. आणखी एक विकेटचं पतन. फार मोठी लढत सध्या मैदानावरती आपण पाहतोय. मी म्हटलं होतं ओमकार जिनगरेच्या पारीचा सुद्धा अंत पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज विकी गुंजाल याच्याही पारीचा अंत पाहायला मिळाला. 3 विकेटचं नुकसान आणि धावा धावफलकावरती टोटल जाऊन पोहोचलं अद्यापर्यंत 14 आकड्यावरती. मागच्या 5 बॉल पासून कोणतीही धाव धावफलकावरती नव्हती. षटकातला 4था बॉल यावेळी जरूर येईल. गोलंदाजी मार्क वरती अमोल मोडक आपण पाहतोय. जय भवानी बावलली. इथे जोरदार टाळ्याने अमोल मोडकचं स्वागत करा. केतन बामणेची सुद्धा विकेट सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक सध्या नोंदवली गेली या स्पर्धेमध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अमोल मोडकसाठी मित्रांनो. रायगड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बंगलाई जनतेचा. जितूबाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा. थँक्यू. दरम्यान जर पाहायला गेलं तर दैवली टीमसाठी पारितोषिकांची खैरात जरूर होताना दिसून येते. बॅक टू बॅक 3 चौकार जर आले तर अगदी नामवंत डीजे मास्टर आहेत ते सुद्धा अजयजी दिघे यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज दैवली टीमसाठी दिलं जाईल. बाळा दनवी आपण पाहतोय सुरुवात पार या ठिकाणी दैवली टीमची चांगली पाहायला मिळाली. मी तर म्हणेल वावलोली टीमच्या धावफलकावरच्या ज्या धावा होत्या त्या फार कमतरतेत आहेत. कारण 5 षटकांमध्ये अवघ्या 41 धावा आल्यात आणि 42 धावसंख्येचे टार्गेट आहे. पुढ्यात बॉल फेकला होता थोडासा गोलंदाज अमोल मोडक. मी तर म्हणेल अमोल मोडक सुरुवातीचाच बॉल होता बाळा धनबींसाठी, परंतु अशा पद्धतीचा बॉल फेकून थोडं मी तर म्हणेल बॉल निर्धाव आलाय, परंतु थोडं मी तर म्हणेल बाळा धनवीच्या बॅटिंग लाईनचा विचार करता असा बॉल फेकणं मी तर म्हणेल धडाडीची छाती पाहिजे होती. आणि खरोखर अमोल मोडकने ते करून दाखवलं मैदानात. चांगला फटका आहे का म्हटला मी, कारण त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण ज्या पद्धतीचा बाळा धनवींचा फटका यावेळी आलाय अगदी फेवरेट स्ट्रोक म्हणावा लागेल बाळा धनवींचा. आणि या 2 धावा धावफलकावरती येतील. 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी 2 षटकांचा वाजविकेल संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 4 विकेटच्या नुकसानी 16 आकड्यावरती. यस कमांड इज सामन्यातली एक लय ती टिकून ठेवण्याचं कार्य सध्या जय भवानी बावलोली टीम मैदानात करताना दिसून येते. आणि त्याच्याही पलीकडे आपण पाहतोय दहिवली टीम सध्या या धावांसाठी संघर्ष जरूर करते, परंतु अजूनही बाळा धनवी क्रीजवरती आहेत. महत्त्वपूर्ण लढत जरूर आहे, कारण एकीकडे जर आपण पाहायला गेलं तर फार चांगल्या लढती आजच्या या लॉट्समध्ये कर्जत तालुक्यातल्या लढती आपण अनुभवतोय. नेक्स्ट मॅच असेल डिक्सल आणि भुतिवली यांच्यातली लढत आपण अनुभवणार आहोत. जितूबाईंचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण LED स्क्रीन खरं म्हणायला गेलं तर सत्य सांगायला हरकत नाही आहे, परंतु आजपर्यंत माझ्या इतक्या वर्षांच्या समालोचनाच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातच घडलंय. ही दुसरी
स्पर्धा मी अनुभवतोय. गत वर्षी मी अनुभवले होते सुधागड तालुक्यात नवघर ग्रामपंचायत होती, तिथे बाउंड्री लाईनवरती LED लाईट पाहायला मिळाली. परंतु आता इथे बाईंनी संपूर्ण मैदान काबीज केलंय, अगदी बॅनर वगैरे सुंदररित्या. यावेळी चांगला फटका आगे, बॉल जातोय तो मात्र सीमारेखा पार, येईल तो मात्र दर्जेदार चौकार. चांगला फटका, यावेळी स्ट्रोक फार चांगला आहे, परंतु लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली येईल आणि यावेळी एकच धाव धावफलकावरती. रेहान आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती होते, एक धाव दोन धाव फलकावरती आले. आव्हान तसं म्हणायला गेलं तर दैवली टीम साठी कठीण नाहीये, परंतु सध्या गोलंदाजीची दाद द्यावी लागेल. बाळा धनवे यांच्यासाठी पारितोषिक लागलं जातंय. विठ्ठलजी झुंजारराव यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार जर टोकले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बाळा धनवेंसाठी पारितोषिक आहे. अजयजी दिघे यांच्याकडून बाळा धनवे यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज. बॅट घालून बॉल गेला, अगदी बाळा धनवे ज्या लाईन मध्ये उभे आहे त्याच्यानंतर बॅटिंग साकारली, त्याच्यानंतर पंचांकडे अपील तंत्राचा वापर त्यांनी केला. क्रिकेटमध्ये कधी कधी घडतं, कारण असं म्हटलं जातं की पंचांचा बोट उंचवण्याचं कारण म्हणजे खेळाडूंची अपील असते, आणि ती अपील जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत पंचांनाही बोट उंचवण्याचा अधिकार नाही आहे. परंतु इथे जाऊया आपण. यावेळी बॉल आलाय डॉट, समीकरण बदलताना दिसतंय आता मैदानामध्ये. चांगला फटका आहे, यावेळी ऑनसाइड रिजनला कार्पेट पद्धतीने स्ट्रोक जरूर येतोय. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. तर मागच्या इनिंगकडे लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण जिथे ओमकार जिनगरणी गोलंदाजी करत असताना 13 धावा खर्च केला, मॅनेंडरी पॉवर प्लेचं षटक होतं. त्याच्यानंतर आपण पाहतोय बाळा आले, त्यांनी 6 धावा खर्च केल्या. ओमकार पुन्हा आले, 1 धाव, म्हणजे 3 षटकांमध्ये तिथे तब्बल धावा होत्या त्या फक्त 20. परंतु सध्या जरी परिस्थिती पाहायला गेलं तर अजूनही इथे डॉट बॉल येतोय, म्हणजे या 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 22, म्हणजे अजूनही तुल्यबलता दैवली टीमच्या बाजूने. जरूर धावसंख्येच्या बाबतीत विचार करायला गेलं तर वरचा ठरताना जरूर दिसून येते, परंतु यावेळी आता वावलेली टीमला भेदक मारा जरूर करावा लागेल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला, 4 विकेटचं नुकसान आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या 22 या आकड्यावरती. ठोकडेचे टीमचे 12th मापी असावे कॅप्टन आपले प्लेइंग 11 या ठिकाणी आपण पाठवून द्यायचे. चला त्वरित आपण प्लेइंग 11 देण्यासाठी. चला स्पीडअप करा प्लीज, विलंब नको. वारंवार टीम मीटिंग. येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 20 धाव संख्येची. ज्या धावा खऱ्या अर्थाने नंतरच्या दोन्ही षटकांमध्ये रोखल्या गेल्या त्याच धावा आता या ठिकाणी वावलोली टीमला सुद्धा रोखायच्या आहेत. म्हणजे दैवली वर्सेस वावलोली यांच्यातील लढाई सध्या तरी समानतेवरती पाहायला मिळते, जिथे 3 षटकांच्या अंदी वावलोली टीमच्या धावा होत्या त्या फक्त 20, परंतु त्याच्यानंतर समीकरण बदललं. एक 4थं षटक पियूचं पाहायला गेलं तर तिथे 12 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्याच्यानंतर बहुतांशी 9 धावा खर्च झाल्या त्या विकीच्या. परंतु आता स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, तो मात्र दादा फलंदाज बाळा धनवे. फार अनुभव खरं म्हणायला गेलं तर क्रिकेटच्या जगतात त्यांच्याकडे आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल मोडक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. निर्णय फार चांगला आहे कॅप्टनचा. सध्या मी तर म्हणेल जय भवानी वावलोली टीमचा सिच्युएशन नुसार क्रिकेट खेळावं ह्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं.
चांगला स्ट्रोक, यावेळी स्टेट ड्राईव्ह, बॉल जाईल लॉंगॉनच्या सीमेत. इथे येतोय बाळा धनवीचा सिक्सर. आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला. आपण पाहिलं होतं बाळा धनवींचा लॉंगॉफचा फटका, एक दर्जेदार स्ट्रोक जिथे सिक्सर आला. आणि खरं म्हणायला गेलं ना तर यावेळी या सिक्सरने बरंच काही बिघडलंय. बाहुलाली टीम सध्या ज्या धावा रोखण्याचा संघर्ष करते त्या धावा मात्र पहिल्याच बॉलवरती आल्या. मी म्हटलं होतं की पहिलं अगोदर जो षटक होतं अमोलने दुसरा फेकला होता तिथे 3 विकेट, 1 विकेट हॅट्रिक या स्पर्धेत त्याच्या नावावर आली. धावा त्याने फक्त खर्च केल्या होत्या त्या अवघ्या 2. आणि अशा परिस्थितीत त्याच्याकडे गोलंदाजी येणं अपेक्षितच होतं. मी म्हटलं होतं की फार चांगला निर्णय घेतलाय, परंतु बाळा धनवी समोर होते आणि त्यांच्यासाठी एक बॉल फेकला जिथे मात्र सिक्सर जरूर आला अमोलला. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न, फंबल पाहायला मिळालं आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. एक धाव महत्वाची आहे बाहुलाली टीमसाठी ती वाचवण्याची, परंतु धडपड चालू आहे. आणि अशा वेळी मात्र एक सोपं आव्हान सध्या दैवली टीमच्या पारड्यामध्ये जरूर पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते अद्यापपर्यंत 31 आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. आता रेगानच्या बाट मधून आलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खणखणीत दंड. बॉल वरती जर सिक्सर आला रेहान, तुमच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. हे समीकरण पहा काय होत आहे. वाईट प्लस 4 धावा. येस, नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाकडे जरूर जाऊया. अगदी 2 चौकारांनी या सामन्याला सुरुवात करून दिली होती. बॅटिंग लाईन फार सुंदर होती आणि त्याच्यानंतर आपण अनुभवतोय की गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने गोलंदाजीत केला, 1च धाव बहुतांशी खर्च केले, तो ओमकार जिनगरे ठरला आहे सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. अर्थातच विठ्ठलजी झुंजारराव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज पियुष धनवेसाठी होतं, जे 12व्या प्रतिनिधी अजयजी गुंजाल यांच्या